नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. आपण या व्हिडिओमध्ये इन्फोसिस कंपनीमध्ये जे असणारे जॉब डिटेल आहेत हे शेअर करणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक विनंती आहे की आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जेड ग्लोबल या कंपनीसाठी व्हिडिओ शेअर केलेला आहे. जर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तोही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. कारण नेक्स्ट 10 इयर्स मध्ये ती कंपनी ही एक वेगळ्या लेवलला पोहोचलेली असेल. कोण कोण इलिजिबल काय हे सगळी इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये पण आपण इन्फोसिस कंपनी विषयी जॉब डिस्क्रिप्शन, जॉब डिटेल आणि जे लोकेशन आहे ही सगळी इन्फॉर्मेशन शेअर करणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी एक गुड न्यूज पण आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. त्याच्यामध्ये काय काय जॉब डिटेल असणार आहे, जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, कोण इलिजिबल आहेत आणि यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यूला याची डेट काय आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आता आपण गो थ्रू करत आहोत. इन्फोसिस साठी एक 2 ते 3 रोल असणार आहेत. आता याच्यामध्ये आपण 1 बाय 1 गो थ्रू करतोय सगळी डिटेल याच्यामध्ये ओटीसी या प्रोसेस साठी सुरुवातीला जी जॉब डिटेल आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय तर कॅश ऍप्लिकेशन आणि अलोकेशन असणार आहे. अंडरस्टँडिंग ऑन क्रेडिट मॅनेजमेंट, क्रेडिट इन्शुरन्स अँड फॉलोअप, फोरकास्टिंग विथ कॅश फ्लोज, ऑर्डर अप्रुव्हल्स, ऑर्डर मंथली रिपोर्टिंग, गुड रिटर्न अँड व्हर्बल कम्युनिकेशन आणि मिनिमम 1 इयर ऑफ एक्सपिरियन्स इज मेंडेटरी ओटीसी प्रोसेस साठी आता याच्यामध्ये ज्या कॅन्डिडेटचं बीबीए झालेलं आहे, बीकॉम झालेलं आहे, एमबीए झालेलं आहे किंवा एमकॉम झालेलं आहे तर असे कॅन्डिडेट इलिजिबल आहेत. फ्लेक्झिबल शिफ्ट असणार आहे 24/7 आणि एक्सपिरियन्स असं सांगितलंय 1 to 6 इयर्स, पण मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स या पोझिशन साठी रिक्वायर्ड आहे. आता जो सेकंड रोल आहे तर हा असणार आहे P2P साठी आता याच्यामध्ये काय सांगितलंय इनवॉइस प्रोसेसिंग असणार आहे, पीओ अँड नॉन पीओ, पेमेंट प्रोसेसिंग अँड बँकिंग, वेंडर क्वेरी रिझोल्युशन, एम्प्लॉय एक्सपेन्स प्रोसेसिंग, स्टेटमेंट रिकन्सिलेशन, वेंडर क्लिअरिंग, ऑर्डर मंथली रिपोर्टिंग आणि हे तर कॉमन आहे गुड रिटर्न अँड व्हर्बल कम्युनिकेशन स्किल्स आणि हँड्स ऑन वर्किंग नॉलेज ऑन सॅप असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आता जो थर्ड रोल आहे त्याच्यामध्ये आहे R2R साठी त्याच्यामध्ये काय काय सांगितलंय त्यांनी हे समजून घेऊया आपण. इन्फॉर्मेशन आहे जनरल एंट्री प्रोसेसिंग, बॅलन्स शीट रिकन्सिलेशन, मंथ एंड टास्क अँड रिपोर्टिंग, फिक्स ऍसेट अकाउंटिंग, इन्व्हेंटरी अकाउंटिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग याच्यामध्ये लिमिटेड रिक्वायरमेंट आहे, गुड रिटर्न अँड व्हर्बल कम्युनिकेशन स्किल्स आणि जसं सांगितलेलंच आहे जसं स्क्रीनवर आहे. जर तुम्हाला सॅपच्या रिलेटेड नॉलेज असेल तर वेल अँड गुड आहे ही जी रिक्वायरमेंट आहे याच्यामध्ये हा जो ड्राईव्ह आहे तर हा होणार आहे 21 ऑगस्टला फ्रॉम 10 AM to 1 PM आणि याचं लोकेशन चेंज आहे आता लोकेशन काय हे सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. पुणे सिटी ऑफिस, रिक्रुटमेंट ऑफिस पुणे, 45B विंग्स, कपिला टावर्स, डॉक्टर आंबेडकर रोड, संगमवाडी, पुणे, महाराष्ट्र. तर या ठिकाणी हे इंटरव्ह्यू होणार आहेत इन्फोसिस साठी. याच्यामध्ये ज्या पण कॅन्डिडेटला P2P, RTR किंवा OTC कलेक्शन मध्ये मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स आहे असे सगळे कॅन्डिडेट या ठिकाणी इलिजिबल असतात मॅक्झिमम याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 1 to 6 इयर एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. शिफ्ट बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे 24/7 शिफ्ट आहे. एज्युकेशन डिटेल पण क्लिअर केलेलीच आहे आणि याच्यासाठी तुम्हाला कुठलंही रजिस्ट्रेशन वगैरे करायची काही गरज नाहीये. तुम्ही या ठिकाणी वॉक इन ड्राईव्ह इंटरव्ह्यूला येऊ शकता. फेस टू फेस इंटरव्ह्यू होणार आहे 21 ऑगस्टला. तर वेन्यू लक्षात घ्या, कारण पुणे ऑफिस म्हटलं की या ठिकाणी आपण जेवढे पण इन्फोसिस साठी व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर त्याचं हिंजवडी फेज 1 हे लोकेशन होतं हे यावेळेस लोकेशन चेंज आहे. संगमवाडी ब्रिजला ते त्यांचं ऑफिस आहे, संगमवाडी पुणे. तर हे जे लोकेशन आहे तर या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे जसं आपण ऑलरेडी शेअर केलेला आहे व्हिडिओच्या सुरुवातीला की एक गुड न्यूज पण आपण सांगणार आहोत. हा जो ड्राईव्ह असणार आहे हा फिमेल कॅन्डिडेट साठी असणार आहे ओनली फॉर फिमेल. त्याच्यामुळे जेवढ्या पण आपल्या फिमेल कॅन्डिडेट आहेत आणि ज्यांना एक्सपिरियन्स आहे मिनिमम 1 इयर तर या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता जर तुम्हाला सेम एक्सपिरियन्स असेल, स्किलसेट तुमचे या ठिकाणी मॅच होत असतील. कारण आतापर्यंत आपली फक्त एकच फिमेल कॅन्डिडेट जे आहे हे सिलेक्शन झालेलं आहे विप्रो मध्ये त्याच्यामुळे बाकीच्याही फिमेल कॅन्डिडेटचं सिलेक्शन व्हायला हवं किंवा ज्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय तुम्हाला काय त्या ठिकाणी डिफिकल्टीज आहे किंवा काही स्पेसिफिक रिझन आहे का याच्यामुळे तुमचं सिलेक्शन होत नाहीये तर तेही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. तर त्याच्यावर पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून आणि एक रिक्वेस्ट आहे हा जो ड्राईव्ह असणार आहे इन्फोसिस साठी हा तुम्ही सांगितलं हा ओनली फॉर वुमेन कॅन्डिडेट साठी आहे, फिमेल कॅन्डिडेट साठी. त्याच्यामुळे 21 ऑगस्टला कुठलेही जे आपले मेल कॅन्डिडेट आहेत तर ते या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ नका, कारण हा जो ड्राईव्ह होणार आहे तर हा फक्त फिमेल साठी असणार आहे. त्यानंतर अजून कुठल्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा
आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आता या व्हिडिओमध्ये पहा, आपण फक्त एकाच कंपनीविषयी इन्फॉर्मेशन जी आहे ही शेअर केलेली आहे. पण जर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ जर पाहिले तर प्रत्येक ठिकाणी पहा आपण एक 2 ते 3 कंपनीविषयी इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर ती इन्फॉर्मेशन तुमच्यापासून मिस होऊ शकते. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर हा व्हिडिओ जो आहे हा आपण एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी शेअर केलेला आहे. जर तुम्ही पाठीमागचे 5 ते 6 व्हिडिओ पाहिले तर या ठिकाणी पहा आपण फ्रेशर कॅन्डिडेटसाठी इन्फॉर्मेशन जी आहे हे शेअर केलेली आहे. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे आपण हा एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी बनवलेला आहे. तुम्ही कुठल्या फील्डमध्ये जॉब सर्च करत आहे हे मला कमेंट करून सांगा. त्या रिलेटेड आपण व्हिडिओ नक्कीच बनवू. जे पण पहा फ्रेशर कॅन्डिडेट आहे जावा डेव्हलपरसाठी जॉब सर्च करत आहे. ऑफकोर्स काही कॅन्डिडेट खूप दिवसापासून कमेंट करत आहेत. जशी रिक्वायरमेंट येईल पहा तर त्यानुसार आपण नक्कीच व्हिडिओ त्यावर बनवणार आहे. तर इन्फोसिसचं जे लोकेशन आहे पहा हे संगमवाडी रोडचं आहे. यावेळेस जर तुम्हाला प्रश्न पडला असेल या ठिकाणी कसं काय इंटरव्ह्यू होत आहेत, तर कंपनीचे जे 2 ते 3 लोकेशन आहेत पहा, फेज 1 मध्ये आहे, फेज 2 मध्ये आहे आणि संगमवाडी रोडला जे आहे तर त्या ठिकाणी पण इंटरव्ह्यू होणार आहे. जरी तुमचा त्या ठिकाणी इंटरव्ह्यू झाला तर असं समजू नका की तुम्हाला थर्ड पार्टी रोलवर वगैरे जॉब आहे का, तर असं होणार नाही. जॉब रोल आहे हा ऑन रोल असणार आहे पहा. रजिस्ट्रेशन करायचं नाही, तुम्हाला फेस टू फेस इंटरव्ह्यूला जायचं आहे. वॉक इन ड्राईव्ह इंटरव्ह्यू असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त एक सोबत आयडी कार्ड आहे हे सोबत कॅरी करायचं आहे आणि तुमचा एक अपडेटेड रिझ्यूम सोबत घेऊन जा. आणि या ठिकाणी पहा तुमच्या ऍप्टिट्यूड टेस्ट वगैरे काही होणार नाहीये. फक्त तुम्हाला फेस टू फेस इंटरव्ह्यू होणार आहे. HR राऊंड असणार आहे आणि जो तुमचा आहे हा ऑप्स मॅनेजर राऊंड असणार आहे पहा. तुमचं सिलेक्शन जे आहे हे सेम डेला पण होऊ शकतं पहा. आणि इन्फोसिस सारखी कंपनी आहे पहा, ऍज अ जॉब सिक्युरिटी म्हणून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि फिमेल जे पण आपले कॅन्डिडेट आहे त्यांनी तर नक्कीच यायला हवं पहा. पण ऍज अ जॉब सिक्युरिटी कंपनी जी आहे खूप चांगली आहे पहा. तुमची ग्रोथ पण त्या ठिकाणी होऊ शकते आणि तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जास्त पॅकेज पण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ज्या मित्रांनी अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ते सगळे चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जे बेल नोटिफिकेशन आहे ही ऑल नोटिफिकेशन वर सेव्ह करा. भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.